विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 21 तासांमध्ये तर्कशास्त्राचे पहिले 2 प्रकरण आपल्या सहकार्यातून आपण पूर्ण केलेले आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण तर्कशास्त्रातील 3ऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या 3ऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे, आजच्या तासिकेत आपणास अभ्यासायचं आहे 3रे प्रकरण. आपल्या 3ऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे विधेय तर्कशास्त्र. विधेय तर्कशास्त्र या प्रकरणाचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत सुरुवात करावयाचा आहे. विधेय तर्कशास्त्राला आपण इंग्रजीमध्ये जर म्हणायचं असेल तर त्याला आपण प्रेडिकेट लॉजिक असं म्हणतो. प्रेडिकेट लॉजिक याचा अर्थ विधेय तर्कशास्त्र असा होतो. आतापर्यंत आपण तर्कशास्त्राचा जो भाग अभ्यासलेला आहे त्याला आपण विधानीय तर्कशास्त्र किंवा विधान तर्कशास्त्र असं म्हणतो. आता या प्रकरणामध्ये आपणास विधेय तर्कशास्त्र म्हणजेच प्रेडिकेट लॉजिक याचा अभ्यास करायचा आहे. त्यात आपण आज पहिला मुद्दा अभ्यासूया की विधेय तर्कशास्त्राची गरज काय आहे, आवश्यकता काय आहे किंवा विधेय तर्कशास्त्राचं महत्त्व काय आहे. आपण एक शब्द बदलला असता हा प्रश्न वेगळा आहे असा त्याचा अर्थ घेतो, परंतु विद्यार्थी मित्रांनो हे समान शब्द आहे की विधेय तर्कशास्त्राची गरज असं असेल, विधेय तर्कशास्त्राची आवश्यकता असं असेल किंवा विधेय तर्कशास्त्राचे महत्त्व असं असेल. हे तिन्ही मुद्दे समान अर्थाने येणारे आहे. आता पहिल्या 2 प्रकरणामध्ये आपण ज्या तर्कशास्त्राचा अभ्यास केलेला आहे ते तर्कशास्त्र आहे विधानीय तर्कशास्त्र. विधानीय तर्कशास्त्र याचा अभ्यास आपण पहिल्या 2 प्रकरणांमध्ये केलेला आहे. त्यात आपण सत्यता फलनात्मक मिश्र विधानांची युक्तता, सत्यता फलनात्मक मिश्र विधानांची युक्तता ही सत्यता कोष्टक या निर्णय पद्धतीच्या साहाय्याने, ट्रूथ टेबल मेथड, लघु सत्यता कोष्टक शॉर्टर ट्रूथ टेबल मेथड, नैगमनिक सिद्धता पद्धती, सोपाधिक सिद्धता पद्धती आणि अप्रत्यक्ष सिद्धता पद्धती यांच्या साहाय्याने आपण सत्यता फलनात्मक मिश्र विधानांची सत्यता अभ्यासलेली आहे. म्हणजे पहिल्या 2 प्रकरणात आपण विधानीय तर्कशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने आपण सत्यता फलनात्मक मिश्र विधानांचा अभ्यास केलेला आहे. परंतु आपणास विधेय तर्कशास्त्र प्रेडिकेट लॉजिक या प्रकरणामध्ये अमिश्र विधानांची युक्तता तपासण्यासाठी विधानीय तर्कशास्त्राचा उपयोग करता येऊ शकत नाही किंवा करता येत नाही. त्यासाठी आपणास विधेय तर्कशास्त्राची म्हणजेच प्रेडिकेट लॉजिक याची आवश्यकता असते. मी काय म्हटलं बा विद्यार्थी मित्रांनो की सत्यता फलनात्मक मिश्र विधानांची सत्यता युक्तता आपण विधानीय तर्कशास्त्राला अनुसरून दिली, परंतु सर्वच विधाने ही सत्यता फलनात्मक मिश्र विधाने असतात असं नाही. त्यात काही विधाने ही अमिश्र विधाने असतात, काही विधाने ही अमिश्र सत्यता फलनात्मक असतात, अमिश्र सत्यता फलनात्मक विधाने असतात. मग या विधानांची युक्तता आपण विधानीय तर्कशास्त्राला अनुसरून देऊ शकत नाही किंवा देता येत नाही.
त्यासाठी आपणास विधेय तर्कशास्त्राची आवश्यकता असते. त्यासाठी विधानीय तर्कशास्त्राचा उपयोग करता येत नाही किंवा होत नाही. तर त्यासाठी आपण विधेय तर्कशास्त्राचा म्हणजेच प्रेडिकेट लॉजिकचा उपयोग करत असतो. आता उदाहरण याचे ठिकाणी जर आपण घ्यावयाचं असेल तर उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहूया की सर्व गायक आहेत. सर्व गायक या उदाहरणाच्या साहाय्याने आपण हे पाहूया की विधानीय तर्कशास्त्राच्या साहाय्याने फक्त आपण सत्यता फलनात्मक मिश्र विधानांचीच युक्तता देऊ शकतो किंवा देता येते. परंतु जी अमिश्र विधाने आहेत या अमिश्र विधानांची युक्तता आपण विधानीय तर्कशास्त्राला अनुसरून देऊ शकत नाही किंवा देता येत नाही. किंवा अमिश्र विधानांची सत्यता देण्यासाठी विधानीय तर्कशास्त्राचा उपयोग केला जात नाही. तर त्यासाठी विधेय तर्कशास्त्राचाच उपयोग केला जातो. आता ही गोष्ट आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया की अमिश्र विधानांची युक्तता आपण विधानीय तर्कशास्त्राच्या सहाय्याने देऊ शकत नाही किंवा देता येत नाही. किंवा विधानीय तर्कशास्त्र ही पद्धत अमिश्र विधानांची युक्तता देण्यासाठी वापरता येत नाही. सर्व गायक सर्जनशील असतात. सर्व गायक सर्जनशील असतात. आता सर्जनशील असतात म्हणजे नवीन निर्मिती करणारे. सर्जनशील असणे नवीन निर्मिती करणारे. दुसरं विधान आहे महेश गायक आहे. महेश गायक आहे हे दुसरं विधान आहे. आणि तिसरं विधान आहे म्हणून. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या. इथं म्हणून जो येत आहे तो निष्कर्ष आहे. तो निष्कर्ष आपण काढू शकता. कसा? लक्ष द्या की पहिलं विधान काय म्हणतं आहे की सर्व गायक सर्जनशील असतात. म्हणजे जे गायक असतील ते कसे आहेत? सर्जनशील आहेत. दुसरं विधान काय म्हणत आहे पहा, महेश कोण आहे? गायक आहे. याचा अर्थ महेश काय आहे? अगदी बरोबर ओळखला आपण की म्हणून महेश सर्जनशील आहे. सर्जनशील आहे. आता हे अमिश्र विधाने आहे. या अमिश्र विधानांचे चिन्हांकन विधानीय तर्कशास्त्रानुसार आपण विधान अचरे वापरून करत असतो. कशानुसार? विधानीय तर्कशास्त्रानुसार आपण विधान अचरे वापरून करत असतो. आता ही विधान अचरे कोणती आहेत? ही विधान अचरे कोणती आहेत? तर इंग्रजीतील जी ए पासून झड पर्यंतची गुरु अक्षरे आहेत. गुरु अक्षरे म्हणजे कॅपिटल अक्षरे आहेत. यांना आपण विधान अचरे असं म्हणतो. ए पासून झड पर्यंतची अक्षरे यांचा उपयोग करून आपण विधानीय तर्कशास्त्रामध्ये चिन्हांकन करत असतो. आता यांचं चिन्हांकन जर केलं विधानीय अचरांचा उपयोग करून तर यांचं चिन्हांकन कसं होतं पहा. सर्व गायक सृजनशील यस. महेशसाठी येईल यम. देअरफॉर म्हणजे म्हणून आहे. या ठिकाणी सी म्हणजे तो क्रिएटिव्ह आहे, सर्जनशील आहे. आता हा युक्तिवाद जर आपण पाहिला तर हा युक्तिवाद युक्त आहे की जे गायक आहेत ते सर्जनशील असतील आणि महेश हा जर गायक असेल तर तो कसा आहे? सर्जनशील आहे. मांडणी जर पाहिली आपण या युक्तिवादाची, अमिश्र विधानांची मांडणी जर आपण पाहिली तर ती युक्त आहे. परंतु विधानीय तर्कशास्त्रानुसार त्याचं चिन्हांकन केलं असता असं होतं आणि त्यावेळेस मात्र याची युक्तता आपणास सिद्ध करता येत नाही. या उलट सत्यता कोष्टक पद्धतीनुसार म्हणजे शॉर्टर ट्रूथ टेबल मेथडनुसार हा युक्तिवाद काय ठरतो? अयुक्त ठरतो.
हा युक्तिवाद काय ठरत असतो? अयुक्त ठरत असतो. म्हणून युक्तिवादातील ही तिन्ही विधाने, पहिलं विधान, दुसरं विधान आणि तिसरं विधान, ही तिन्ही विधाने अमिश्र विधाने आहेत. मग अशा प्रकारच्या युक्तिवादाची युक्तता ठरवताना, अशा प्रकारच्या अमिश्र विधानांची, अशा प्रकारच्या युक्तिवादांची युक्तता ठरवताना विधानांची अंतर्गत रचना, अशा प्रकारच्या म्हणजे अमिश्र विधानांपासून बनलेल्या युक्तिवादांची, कशापासून? अमिश्र विधानांपासून बनलेल्या युक्तिवादांची, अशा प्रकारच्या युक्तिवादांची युक्तता ठरवताना विधानांची अंतर्गत रचना आणि पदांमधील संबंध महत्त्वाचे ठरतात. आता विधानांमध्ये पद असतात का? असतात. 2 पदे असतात. या पुढील मुद्द्यामध्ये आपणास ते अभ्यासायचे आहेत की विधानामध्ये असणारी पदे कोणती आहेत आणि ती कशी ओळखायची. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात एवढीच आपणास ठेवायची आहे की अशा प्रकारचे जे अमिश्र विधानापासून तयार झालेली, मांडलेली जी युक्तिवाद आहेत त्या युक्तिवादांची युक्तता ठरवताना विधानांची अंतर्गत रचना ही एक लक्षात घेतली जाते आणि त्यासोबत पदांमधील, त्या विधानांमध्ये जी पदे आलेली आहेत त्या पदांमधील संबंध हा महत्त्वाचा ठरतो. या 2 गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आता वरील हा जो आपण युक्तिवाद मांडलेला आहे, या युक्तिवादामध्ये गायकांचा एक वर्ग आहे. या युक्तिवादामध्ये काय आहे? गायकांचा एक वर्ग आहे. जो वर्ग कसा आहे? सर्जनशील आहे. जो वर्ग कसा आहे? सर्जनशील आहे. म्हणजे गायकांचा पूर्ण वर्ग हा कशामध्ये समाविष्ट आहे? सर्जनशील यामध्ये समाविष्ट झालेला, सामावलेला असलेला दिसून येतो. म्हणजे जे जे गायक आहेत ते सर्व कशामध्ये समाविष्ट आहेत? अंतर्भूत आहेत. सर्जनशील यामध्ये सामावलेले आपणास दिसून येतात. म्हणजे गायकांचा वर्ग आणि सर्जनशील व्यक्तींचा वर्ग यांच्यातील जो संबंध आहे तो संबंध पहिल्या आधारविधानात सांगितलेला आहे. हे पहिले आधारविधान, क्रमांक 1चे पहिले आधारविधान, हे दुसरे आधारविधान आणि हे तिसरे आपले निष्कर्ष विधान आहे. या ठिकाणी पहिल्या आधारविधानामध्ये गायकांचा असलेला वर्ग आणि सर्जनशील व्यक्तींचा असलेला वर्ग यांच्यातील संबंध पहिल्या आधारविधानात सांगितलेला आपणास दिसून येतो. आणि त्यात असं दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की गायकांचा जो वर्ग आहे तो वर्ग सर्जनशील या वर्गामध्ये समाविष्ट आहे, सामावलेला आहे. याचा अर्थ असा होतो की जो कोणी गायक असेल तो व्यक्ती सर्जनशील आहे. तो व्यक्ती कसा आहे? सर्जनशील आहे, असा या पहिल्या विधानाचा अर्थ होतो. आता आपण या दुसऱ्या विधानाकडे, इथं दुसरं विधान काय म्हणतं की महेश गायक आहे. महेश काय आहे? गायक आहे. याचा अर्थ या ठिकाणी महेश गायक आहे म्हणजेच महेश काय आहे? सर्जनशील आहे, असा निष्कर्ष त्या ठिकाणी अनुमानात केला जातो. अनुमानामध्ये असा निष्कर्ष काढला जातो की जर जे जे गायक आहेत ते सर्व सृजनशील असतील, महेश हा जर गायक असेल तर तो सुद्धा काय आहे? सर्जनशील या वर्गामध्ये मोडतो. अशा पद्धतीचा निष्कर्षामध्ये अनुमान केला जातो की महेश हा सर्जनशील या वर्गामध्ये मोडतो, कारण तो काय आहे? गायक आहे. आता याचा अर्थ अमिश्र विधानांपासून मांडल्या जाणाऱ्या युक्तिवादांशी संबंधित, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, मी विधेय तर्कशास्त्राची, प्रेडिकेट लॉजिकची व्याख्या सांगत आहे, डेफिनेशन सांगत आहे की अमिश्र विधानांपासून मांडल्या जाणाऱ्या युक्तिवादांशी संबंधित, अमिश्र विधानांपासून मांडल्या जाणाऱ्या युक्तिवादांशी संबंधित तर्कशास्त्राच्या शाखेला विधेय तर्कशास्त्र किंवा विधेय कलन असे म्हणतात. परत एकदा रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो,
अमिश्र विधानांपासून मांडल्या जाणाऱ्या युक्तिवादांशी संबंधित तर्कशास्त्राच्या शाखेला विधेय तर्कशास्त्र किंवा विधेय कलन असे म्हणतात. हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे की विधेय तर्कशास्त्राची गरज काय आहे, आवश्यकता काय आहे. कारण जी अमिश्र विधाने आहेत आणि त्या अमिश्र विधानांपासून मांडली जाणारी केली जाणारी जी युक्तिवाद आहेत त्या युक्तिवादांची युक्तता आपण विधानीय तर्कशास्त्राला अनुसरून देऊ शकत नाही किंवा वापरता येत नाही. अमिश्र विधानांची युक्तता देण्यासाठी विधानीय तर्कशास्त्राचा उपयोग केला जाऊ शकत नाही. तर त्यासाठी अमिश्र विधानांची युक्तता देण्यासाठी आपणास तर्कशास्त्राचे विधेय तर्कशास्त्र या शाखेचा अभ्यास करावा लागतो, म्हणजेच प्रेडिकेट लॉजिक याचा अभ्यास करावा लागतो. आता आपण या ठिकाणी दुसरा मुद्दा अभ्यासूया की आता विधानांपासून अमिश्र विधानांपासून युक्तिवाद मांडला जातो याचा अभ्यास आपण इथं पाहिलेला आहे पहिल्या मुद्द्यामध्ये. आता हे विधानांचे प्रकार काही आहेत का, विधान कशाला म्हणायचं आणि विधानांमध्ये असणारी पदे कोणती आहेत आणि त्या पदांची नावे काय, त्यांची व्याख्या काय आहे, त्यांचं चिन्हांकन कसं केलं जातं याचा अभ्यास आपण आता करूया. आपण आता दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करूया. विधानांचे प्रकार. विधानांचे प्रकार. आता आपण मराठीच्या व्याकरणामध्ये साधारणतः 4थी पासून ते 12वी पर्यंत विधानांचे प्रकार अभ्यासलेले आहे. परंतु मराठी व्याकरणानुसार विधानांचे प्रकार वेगळे आणि तर्कशास्त्रानुसार विधानांचे येणारे प्रकार वेगळे आहे. आता अमिश्र विधाने जी आहेत तर्कशास्त्रामध्ये 2 प्रकारची विधाने, मिश्र विधाने, सत्यता फलनात्मक मिश्र विधाने आणि सत्यता फलनात्मक अमिश्र विधाने. आता ही जी अमिश्र विधाने आहेत ही अमिश्र असणारी विधाने 2 प्रकारची असतात. किती प्रकारची असतात विद्यार्थी मित्रांनो? 2 प्रकारची अमिश्र विधाने असतात. त्यातलं पहिला प्रकार आहे एकवाची विधान. पहिला प्रकार कोणता आहे? एकवाची विधान हा अमिश्र विधानाचा पहिला प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे त्याचा सामान्य विधान. दुसरा प्रकार कोणता आहे? सामान्य विधान हा अमिश्र विधानाचा दुसरा प्रकार आहे. आता एकवाची विधान कशाला म्हणायचं आणि सामान्य विधान कशाला म्हणायचं त्याचाही आपण अभ्यास या ठिकाणी थोडक्यात करूया. आता ज्या विधानामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल, एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल, एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल, एखाद्या विशिष्ट प्रकाराबद्दल माहिती आलेली असते त्याला आपण एकवाची विधान असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? एकवाची विधान असं म्हणतो. आपणास काय अभ्यासायचं आहे की एकवाची विधान या पहिल्या प्रकाराचा, अमिश्र विधानाचा जो पहिला प्रकार आहे त्याचा अभ्यास करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी आपणास सांगावयाची आहे की हा जो भाग आता होत आहे हा भाग 3रं प्रकरण जे सध्या चालू आहे आपलं आणि 4थं प्रकरण, या दोन्हीही प्रकरणामध्ये आपणास उपयोगात येणारा भाग आहे. म्हणून आपण तो लक्षपूर्वक ऐकावा, कारण याचा उपयोग करूनच आपण पुढील काही प्रश्न सोडवू शकतो. तर या ठिकाणी एकवाची विधान कशाला म्हणू शकतो की एकवाची विधानामध्ये विशिष्ट व्यक्तीबद्दल काहीतरी प्रतिपादन केलेले असते, विशिष्ट व्यक्तीबद्दल काहीतरी मांडलेले असते, विशिष्ट व्यक्तीबद्दल काहीतरी सांगितलेले असते, त्याला आपण एकवाची विधान असं म्हणतो. त्यात एकवाची विधानामध्ये एखादी विशिष्ट व्यक्ती ही एखादा गुणधर्मयुक्त आहे किंवा एखादा गुणधर्मयुक्त नाही याविषयीचं वर्णन केलेलं असतं. याविषयीचं वर्णन कशात केलेलं असतं? एकवाची विधानामध्ये केलेलं असतं. एकवाची विधानामध्ये विशिष्ट व्यक्ती ही एखादा गुणधर्मयुक्त आहे
किंवा नाही हे सांगितले जाते आणि यानुसार की एखादा गुणधर्म या विशिष्ट व्यक्तीमध्ये आहे किंवा नाही हे सांगितले जाते। याला अनुसरून आपण एकवाची विधानाचे 2 प्रकार या ठिकाणी करू शकतो। ते एकवाची विधानाचे होणारे 2 प्रकार आहेत, एक होकारार्थी एकवाची विधान, होकारार्थी एकवाची विधान हा पहिला प्रकार आहे एकवाची विधानाचा। आणि दुसरा प्रकार आहे, लक्षात आलंच असेल आपल्या, होकारार्थी आलेला आहे म्हणजे खाली काय येईल दुसरा प्रकार? अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, नकारार्थी एकवाची विधान, नकारार्थी एकवाची विधान हा एकवाची विधानाचा दुसरा प्रकार आहे। आता या ठिकाणी आपण एकवाची विधान आणि त्याचे जे हे 2 प्रकार आहेत, होकारार्थी एकवाची विधान आणि नकारार्थी एकवाची विधान, याचं थोडंसं आपण विश्लेषण या ठिकाणी पाहू। होकारार्थी एकवाची विधानामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट गुणधर्मयुक्त आहे असे सांगितले जाते। एखादी व्यक्ती विशिष्ट गुणधर्मयुक्त आहे असे सांगितले जाते। आणि नकारार्थी एकवाची विधानामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट गुणधर्मयुक्त नाही असे सांगितले जाते। आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊन पाहूया की विशिष्ट गुणधर्मयुक्त आहे असं ज्या विधानात सांगितलं जातं, असं ज्या विधानामध्ये सांगितलं जातं त्याला आपण होकारार्थी एकवाची विधान असं म्हणतो। आणि ज्या विधानामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट गुणधर्मयुक्त नाही असं सांगितलं जातं त्याला आपण नकारार्थी एकवाची विधान म्हणतो। आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया। मुस्कान हुशार नाही, मुस्कान हुशार नाही। आता पहा या ठिकाणी मुस्कान या विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती आलेली आहे आणि त्याच्या ठिकाणी हुशार हा गुणधर्म, चुकलं का काही? अगदी बरोबर आहे। म्हणजे याचा अर्थ तुमचं लक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो, होकारार्थी आहे म्हणजे इथं नाही शब्द येईल का? ना, आहे असा शब्द यायला पाहिजे। अगदी बरोबर आहे। कधी कधी काही चुका या जाणीवपूर्वक कराव्या लागतात, तर विद्यार्थी लक्ष देत आहेत की नाही हे आपणास तपासता येतं। आणि ज्यावेळेस कळतं की खरंच विद्यार्थी लक्ष देत आहेत त्यावेळेस आपल्यालाही म्हणजे शिक्षकाला आनंद होतो की मुस्कान हुशार आहे। आता हे होकारार्थी एकवाची विधान आहे। होकारार्थी एकवाची विधान का आहे? कारण या विधानामध्ये मुस्कान या विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती आलेली आहे आणि मुस्कान ही व्यक्ती विशिष्ट गुणधर्मयुक्त, म्हणजे मुस्कानच्या ठिकाणी कोणता गुणधर्म? हुशार हा गुणधर्म आहे असं सांगितलेलं आहे। म्हणून हे विधान होकारार्थी एकवाची विधान असं होतं। आता दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया, नकारार्थी एकवाची विधान। उदाहरणात पहा, यास्मीन अभ्यासू नाही, यास्मीन अभ्यासू नाही। आता हे उदाहरण आहे, या ठिकाणी कोणाविषयी माहिती आलेली आहे? यास्मीन या व्यक्तीविषयी माहिती आलेली आहे, विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती आलेली आहे। काय माहिती आलेली आहे? की अभ्यासू हा गुणधर्म यास्मीन या व्यक्तीच्या ठिकाणी अंतर्भूत सामावलेला नाही। याचा अर्थ हे विधान कोणतं आहे? नकारार्थी एकवाची विधान, नकारार्थी नाही आहे, एकवाची विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती आलेली आहे म्हणून। म्हणजे या ठिकाणी होकारार्थी एकवाची विधान आणि नकारार्थी एकवाची विधान हे एकवाची विधानाचे 2 प्रकार अशा पद्धतीने आपणास सांगता येतील की ज्यामध्ये विशिष्ट व्यक्तीविषयी तो विशिष्ट गुणधर्मयुक्त आहे असे सांगितले जाते त्याला होकारार्थी एकवाची विधान असं म्हटलं जातं। आणि ज्यामध्ये विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती देत असताना ती विशिष्ट व्यक्ती विशिष्ट गुणधर्मयुक्त नाही असे सांगितले जाते त्याला नकारार्थी एकवाची विधान असं आपण म्हणतो। आता पहा या ठिकाणी
आणखीन एक उदाहरण आपण घेऊया. तुम्हाला आणखीन थोडंसं म्हणजे आणखीन एकवाची विधान ही कल्पना आणखीन व्यवस्थितपणे स्पष्ट होईल आणि आपल्या लक्षात येईल की एकवाची विधान कशाला म्हणावं. सुनीता नर्तकी आहे. सुनीता काय आहे? नर्तकी आहे. आता या उदाहरणामध्ये कोणाविषयी माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर आहे. लक्ष द्या, इकडं तिकडं पाहू नका, लक्ष देऊन ऐका. ए ताई इकडं पहा, लक्ष देऊन पहा, इकडं तिकडं पाहू नको. पहा विद्यार्थी मित्रांनो, सुनीता नर्तकी आहे. आता या उदाहरणामध्ये कोणाविषयी माहिती आलेली आहे? सुनीताविषयी माहिती आलेली आहे. म्हणजे विधानामध्ये ज्याच्याविषयी माहिती आलेली असते त्या पदाला आपण उद्देशपद असं म्हणतो. त्या पदाला आपण काय म्हणतो? उद्देशपद असं म्हणतो. आणि नर्तकी हे विधेय पद आहे. नर्तकी हे काय आहे? विधेय पद आहे. मी आपणास म्हणलं होतं की विधानामध्ये 2 पदे येतात. काय की विधानामध्ये ज्याच्याविषयी माहिती आलेली असेल, विधानामध्ये ज्याच्याविषयी माहिती आलेली असेल, विधानाच्या त्या पदाला उद्देशपद असं म्हटलं जातं. आणि त्या उद्देशपदाविषयी जी माहिती आलेली असेल त्या माहितीला आपण विधेयपद असं म्हणतो. आता या विधानामध्ये कोणाविषयी माहिती आलेली आहे? सुनीताविषयी. म्हणून सुनीता हे या विधानातील काय झालं? उद्देशपद. आता काय माहिती आहे सुनीता या उद्देशपदाविषयी? नर्तकी ही माहिती आहे. म्हणून नर्तकी हे या विधानातील कोणतं पद झालं? विधेयपद असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हे होकारार्थी एकवाची विधान आहे का नकारार्थी एकवाची विधान आहे? तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हे होकारार्थी एकवाची विधान आहे. हे कोणतं विधान आहे? होकारार्थी एकवाची विधान आहे. दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया आणखीन एक. आता होकारार्थी एकवाची विधान ही संकल्पना आपली स्पष्ट झालेली असेल. दुसरं एक पाहूया. लंडन हे अमेरिकन शहर नाही. लंडन हे अमेरिकन शहर नाही. आता या विधानामध्ये कोणाविषयी माहिती आलेली आहे? लंडन याविषयी माहिती आलेली आहे. म्हणून हे विधानातील पद काय होईल? उद्देशपद होईल. आणि काय माहिती आलेली आहे? अमेरिकन शहर नाही. हे काय होईल? विधेयपद होईल. हे काय होईल? विधेयपद होईल. या ठिकाणी पहा, उद्देशपद हा विधेयपदामध्ये समाविष्ट आहे का? किंवा आणखीन सोपं कसं सांगता येईल की विधेयपदात जो गुणधर्म सांगितलेला आहे की अमेरिकन शहर, हा गुणधर्म उद्देशपदाच्या ठिकाणी समाविष्ट आहे का? नाही. म्हणजे हे विधान कोणतं आहे? नकारार्थी एकवाची विधान असलेलं आपणास दिसून येतं. आता या ठिकाणी मी म्हणत आहे की विशिष्ट व्यक्ती असं म्हणत आहे. विशिष्ट व्यक्ती याचा अर्थ या ठिकाणी विशिष्ट व्यक्ती म्हणजे फक्त मानव असा त्याचा अर्थ, मर्यादित अर्थ तर्कशास्त्रामध्ये घेतला जात नाही. तर विशिष्ट व्यक्ती याचा काय अर्थ होतो? लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. विशिष्ट व्यक्ती याचा अर्थ होतो एखादी विशिष्ट वस्तू, एखादी विशिष्ट घटना, एखादी विशिष्ट गोष्ट, एखादे विशिष्ट शहर, अशा पद्धतीचे वेगवेगळे अर्थ. एखादा विशिष्ट प्रकारचा प्राणी, एखादा विशिष्ट देश, एखादा विशिष्ट पर्वत, असे वेगवेगळे घटक की ज्यामध्ये विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती दिलेली असते आणि ती माहिती अर्थपूर्णपणे दिलेली असते. म्हणजे ज्याविषयी अर्थपूर्ण गुणधर्मांचे प्रतिपादन केले जाते
त्याला आपण विशिष्ट व्यक्ती असं नाव या ठिकाणी देऊ शकतो. मग ते एखादे विशेषण असू शकतं, मग ते एखादे विशेष नाम असू शकते, मग ते एखादे क्रियापद असू शकते. म्हणजे त्यात येणारी माहिती ही विशेषण असू शकतं, नाम असू शकतं किंवा क्रियापद असू शकते. अशा पद्धतीने आपण एकवाची विधानाचे दोन प्रकार, होकारार्थी एकवाची विधान आणि नकारार्थी एकवाची विधान हे दोन प्रकार अभ्यासलेले आहेत. आता विधानाचा जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासूया, ज्याला आपण सामान्य विधान असं म्हणतो. विधानाचा दुसरा प्रकार कोणता आहे? सामान्य विधान. दुसरा प्रकार सामान्य विधान. सामान्य विधान हा दुसरा प्रकार आपणास या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता ज्या पद्धतीने एकवाची विधान कशाला म्हणतात ते पाहिलं, की ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती आलेली असते आणि ती माहिती एकतर होकारार्थी असते किंवा नकारार्थी असते, त्याला आपण एकवाची विधान असं म्हणतो. तसं सामान्यवाची विधान कशाला म्हणायचं? तर सामान्यवाची विधान ओळखत असताना सामान्यवाची विधानामध्ये एखाद्या वर्गाविषयी किंवा वेगवेगळ्या वर्गाविषयी प्रतिपादन केलेले असते, मांडलेले असते, स्पष्टीकरण दिलेले असते, माहिती दिलेली असते, त्याला आपण सामान्य विधान असं म्हणतो. परत एकदा पहा, थोडेसे शब्द बदलून सांगतो, कोणतं सोपं वाटतं आपणास पहा, की ज्या विधानामध्ये एखाद्या वर्गाविषयी किंवा अनेक वर्गांविषयी, एखाद्या वर्गाविषयी, एखाद्या समूहाविषयी, एखाद्या जातीविषयी किंवा अनेक समूहाविषयी, अनेक जातीविषयी, अनेक वर्गांविषयी, जातीविषयी म्हणजे इथं जात जी आपल्या समाजात आहे ती जात नाही. जातीविषयी म्हणजे पक्षी, राजकारणी असे जे शब्द जातीवाचक शब्द आहेत, मानव, शिक्षक, देशभक्त असे जे शब्द आहेत जे त्या वर्गातील सर्वांचा उल्लेख करतात, तो शब्द म्हणजे जातीवाचक. तर ज्या वर्गामध्ये ज्या विधानामध्ये एखाद्या वर्गाविषयी किंवा अनेक वर्गांविषयी प्रतिपादन केलेले असते, माहिती सांगितलेली असते, त्या विधानाला आपण सामान्य विधान असं म्हणतो. आता सामान्य विधानाचे वर्गीकरण सुद्धा दोन भागांमध्ये केलेले आहे. एक पहिला भाग आहे त्याचा एका वर्गाविषयी प्रतिपादन करणारी सामान्य विधाने. एका वर्गाविषयी प्रतिपादन करणारी सामान्य विधाने. सामान्य विधाने. आणि त्याचा दुसरा प्रकार आहे आता एका वर्गाविषयी प्रतिपादन करणारी सामान्य विधाने. आणि इथं येईल दोन वर्गांविषयी. या ठिकाणी वर्ग हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने येतो. वर्ग म्हणजे समूह, एखादा समूह. वर्ग म्हणजे जाती, एखादी विशिष्ट जाती. जाती म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, ईसाई असा नाही. जाती म्हणजे शिक्षक, देशभक्त, शेतकरी, राजकारणी, विद्यार्थी असं जाती शब्द. दोन वर्गांविषयी किंवा दोन वर्गातील संबंध प्रतिपादन करणारी, दोन वर्गातील संबंध, परस्पर संबंध प्रतिपादन करणारी सामान्य विधाने. दोन वर्गांविषयी किंवा दोन वर्गातील संबंध प्रतिपादन करणारी सामान्य विधाने. आता या प्रकारची विधाने ही दोन प्रकारची असतात. त्याला आपण एकतर सार्विक विधाने असे म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणू शकतो? सार्विक विधाने असं म्हणता येतं. किंवा मग त्याला आपण सार्वत्रिक विधाने असं म्हणू शकतो. त्याला आपण सार्वत्रिक विधाने असं म्हणू शकतो.
अशी ही समानार्थी असणारी नावं आहेत. आता याला आणखीन एक नाव आहे जे आपल्याला पुस्तकात दिलेलं नाही आहे, फक्त आपणास माहिती असावी म्हणून सांगतो, किंवा याला आपण वैश्विक विधाने असंही म्हणतो. वैश्विक विधाने असंही म्हणतो, फक्त आपणास माहिती असावं म्हणून तिसरं नाव सांगतो. दुसरा प्रकार आहे या ठिकाणी विशिष्ट विधाने. विशिष्ट विधाने याला आपण अस्तित्वदर्शक विधाने. अस्तित्वदर्शक विधाने. आता ही दोन नावे आहेत. याशिवाय आता ही दोन नावे पुस्तकात दिलेली आहे. याशिवाय आणखीन याला दोन नावं आहेत जी आपणास फक्त माहिती असावी म्हणून सांगतो. याला आपण विशिष्ट विधाने, अस्तित्वदर्शक विधाने, याला आपण कतिपयवाचक विधाने असंही म्हणतो. कतिपयवाचक विधाने असंही म्हणतो आपण याला. विशिष्ट विधाने, अस्तित्वदर्शक विधाने किंवा याला आपण कतिपयवाचक विधाने असंही म्हणतो. अशी तीन समानार्थी असणारी नावे या ठिकाणी आहेत. आता सार्विक सामान्यवाची विधान हे काय करतं? सार्विक सामान्यवाची विधान काय करत असतं? त्या वर्गातील सर्व सदस्यांविषयी प्रतिपादन करत असतं. एखाद्या वर्गातील, एखाद्या समूहातील, एखाद्या गटातील, एखाद्या जातीतील सर्वांविषयी प्रतिपादन करतं, सर्वांविषयी माहिती देतं, सर्वांविषयी मांडणी करतं. त्याला आपण सार्विक विधाने, त्याला आपण सार्वत्रिक विधाने, त्याला आपण वैश्विक विधाने असं म्हणतो. आणि ही सुद्धा दोन प्रकारची असतात. ही सुद्धा होकारार्थी किंवा नकारार्थी असतात. ज्या विधानामध्ये एखाद्या संपूर्ण जातीविषयी, एखाद्या संपूर्ण वर्गाविषयी, एखाद्या संपूर्ण समूहाविषयी किंवा दोन वर्गातील परस्पर संबंध दाखवला जातो, त्याला आपण सार्विक विधाने, सार्वत्रिक विधाने किंवा वैश्विक विधाने असं म्हणतो. आणि ही विधाने सुद्धा दोन प्रकारची असतात. होकारार्थी सार्विक विधाने आणि नकारार्थी सार्विक विधाने, ही दोन प्रकारचे. आता विशिष्ट विधाने देखील, अस्तित्वदर्शक विधाने देखील, कतिपयवाचक विधाने देखील दोन प्रकारचे असतात. कोणती? अगदी याच्यासारखंच. अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. होकारार्थी विशिष्ट विधाने आणि नकारार्थी विशिष्ट विधाने असे आपण प्रकार त्याचे करतो. आता हे पूर्ण प्रकार जर आपण एका तक्त्यामध्ये याला आपण मांडावयाचं ठरवलं तर आपल्या ते लक्षात ठेवायला सोपंही जाईल आणि समजण्यासाठी, स्मरणामध्ये ठेवण्यासाठी आपणास ते सुलभसुद्धा होईल. आता एक तक्ता त्याचा आपण या ठिकाणी मांडूया की आपण काय पाहिलं? सामान्य विधाने. सामान्य विधाने हा तक्ता आपल्या पुस्तकातही दिलेला आहे, टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेला आहे. आता सामान्य विधाने ही दोन पद्धतीचे असतात. एक वर्गीय असतात. एकवर्गीय सामान्य विधाने हा त्याचा पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग आहे त्याचा द्विवर्गीय सामान्य विधान. द्विवर्गीय सामान्य विधाने हा त्याचा दुसरा भाग आहे. आता एकवर्गीय विधानाचे चार प्रकार कसे होतात पहा. 1, 2, 3 आणि 4, ज्याच्यामध्ये एका वर्गाविषयीच प्रतिपादन केलेलं असतं, माहिती दिलेली असते. आणि इथं दोन वर्गांविषयी किंवा त्या दोन वर्गातील परस्पर संबंध सांगितला जातो. आता पहिला प्रकार आहे सर्व अस्तित्वाची. सर्व अस्तित्वाची विधाने. सर्व अस्तित्वाची विधाने हे एकवर्गीय सामान्य विधानाचा पहिला प्रकार आहे. दुसरा आहे सर्व नास्तित्वाची विधाने. सर्व नास्तित्वाची विधाने. तिसरा प्रकार आहे अस्तित्वाची होकारार्थी विधाने. अस्तित्वाची होकारार्थी विधाने.
होकारार्थी विधाने. आणि तिसरा प्रकार आहे चौथा प्रकार अस्तित्वाची नकारार्थी विधाने. अस्तित्वाची नकारार्थी विधाने हा चौथा प्रकार आहे. आता एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूया. याची उदाहरण आहे. एकाच वर्गाविषयी माहिती आलेली असते, परंतु ती माहिती सर्वांविषयी असून ती अस्तित्वाची स्वरूपाची असते. अस्तित्वाची स्वरूपाची असणे म्हणजे होकारार्थी स्वरूपाची असणे, आणि नास्तित्वाची स्वरूपाची असणे म्हणजे नकारार्थी स्वरूपाची असणे. सर्वच मनोरंजक आहे. सर्वच मनोरंजक आहे. काहीच मनोरंजक नाही. काहीच मनोरंजक नाही किंवा एकही मनोरंजक नाही. अस्तित्वाची होकारार्थी काही मनोरंजक आहे. काही गोष्टी मनोरंजक आहेत आणि इथं काही गोष्टी मनोरंजक नाही. म्हणजे एका वर्गाविषयी मनोरंजन याच एका गोष्टीविषयीचं प्रतिपादन केलेलं आहे. आता इथं दोन गोष्टींविषयीचं प्रकार तेच येतात. कोणते? सर्व अस्तित्वाची विधान. सर्व अस्तित्वाची विधान. पण याला इंग्रजीमध्ये सांकेतांक स्वरूपामध्ये ए विधान असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ए विधान असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार कोणता आहे? सर्व, इकडचीच नावं सेम येतील. सर्व नास्तित्वाची विधाने. सर्व नास्तित्वाची विधाने. आता सर्व नास्तित्वाची विधाने म्हणजे त्याला सांकेतांकमध्ये ई विधान असं म्हणतात. त्याला कोणतं म्हणतात? ई विधान असं म्हणतात. तिसरा आहे अस्तित्वाची होकारार्थी विधाने. अस्तित्वाची होकारार्थी विधाने याला सांकेतांकमध्ये आय विधान असे म्हणतात. याला कोणतं विधान म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? आय विधान असं म्हणतात. आणि चौथा आहे नास्तित्वाची नकारार्थी विधाने. नकारार्थी विधाने त्याला आपण सांकेतांकमध्ये ओ विधान असं म्हणतो. लक्षपूर्वक ऐका. सर्व अस्तित्वाची विधानाला ए विधान असं म्हटलं जातं, ज्यामध्ये आलेली माहिती सर्वांसंबंधी असते आणि ती माहिती अस्तित्वाची स्वरूपाची म्हणजे होकारार्थी असते. त्याला सांकेतांकमध्ये ए विधान असं म्हटलं जातं. सर्व नास्तित्वाची विधाने ज्याच्यात आलेली माहिती नकारार्थी असते, सर्वांसंबंधी माहिती असते, परंतु ती कशी असते? नास्तित्वाची स्वरूपाची म्हणजे नकारार्थी स्वरूपाची असते. त्याला ई विधान असं म्हटलं जातं. अस्तित्वाची होकारार्थी विधान ज्यामध्ये आलेली माहिती काही संबंधी असते आणि ती माहिती होकारार्थी स्वरूपाची असते, त्याला सांकेतांकमध्ये आय विधान असं म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार आहे नास्तित्वाची नकारार्थी विधान अस्तित्वाची नकारार्थी विधान. अस्तित्वाची नकारार्थी विधान. आता या ठिकाणी अस्तित्वाची नकारार्थी विधानामध्ये काही संबंधीच माहिती येते, परंतु ती माहिती कशी येते? नकारार्थी स्वरूपाची येते आणि त्या विधानाला सांकेतांकमध्ये ओ विधान असं म्हटलं जातं. म्हणजे ए विधान, ई विधान, आय विधान आणि ओ विधान असे या विधानांचे सांकेतांक रूप आहेत. आता यांचं सामान्य एकवाची विधाने असतील किंवा सामान्यवाची विधाने असतील, यांचं चिन्हांकन कसं करायचं आणि ते चिन्हांकन करत असताना कोणत्या पद्धतीने कोणत्या नियमाला अनुसरून चिन्हांकन करावायचं आहे, कोणती विधान अचरे आणि कोणती विधानचरे उपयोगात आणायची आणि ती कशी आणायची हे आपण यापुढील तासिकेमध्ये अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्या अमूल्य अशा सहकार्याबद्दल, दिलेल्या प्रेमाबद्दल, दिलेल्या प्रेरणेबद्दल माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक खूप खूप आभार. आजच्या तासिकेसाठी सर्वांचे धन्यवाद.